मोड आलेली मटकीची झणझणीत रस्सा भाजी एकदम सोपी पद्धत आहे. चला तर सुरू करूया. नमस्ते, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मी इथं मोड आलेली मटकी घेतली आहे आणि बाजारातून आणली आहे, म्हणून मी इथं धुवून घेणार आहे. आणि मी इथं 2 वेळेस धुवून घेतले आहे. एक कांदा, एक टमाटर मी थोडंसं तेल टाकून परतून घेणार आहे. मध्यम गॅस करायचा आहे आणि थोडंसं लालसर काढून घ्यायचं आहे. आणि नंतर मी इथे लसूण 4-5 पाकळी टाकणार आहे आणि हिरवी मिरची टाकून घेणार आहे. आणि मी थोडे वेळेस हलवून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आणि पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे. जसं इथं मी केले आहे तसं करून घ्यायचं आहे. आणि नंतर मी इथं 2 चमचे तेल टाकले आहे. जिरे आणि मोहरे मिक्स करून टाकले आहे. आणि जिरे मोहरे टाकल्यानंतर मी इथे हिरवी मिरची कट करून ठेवले होते ते सुद्धा टाकणार आहे. आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट मी इथं टाकले आहे. मध्यम गॅस करायचा आहे आणि थोडे वेळेस हलवून घ्यायचं आहे. नंतर मी इथं कांदा कट केले होते ते सुद्धा इथं मी टाकले आहे. आणि इथं हलवून घ्यायचं आहे आणि थोडंसं कांदा लालसर होऊ द्यायचा आहे. जसं ते मी करते तसं करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण मसाला टाकून घेणार आहोत. मी इथं लाल तिखट टाकून घेतले आहे, घरगुती काळं मिरची टाकून घेतले आहे, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि धनिया पावडर टाकून घेतले आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅस करायचा आहे आणि हलवून घ्यायचं आहे. आणि पेस्ट केलेलं इथं आपण टाकून घेणार आहोत आणि इथं हलवून घेणार आहोत. जसं इथं मी करते तसं तुम्ही करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छानसा कलर पण आला आहे. आणि आपण मटकी इथं टाकून घेणार आहोत. मटकी टाकल्यानंतर इथं हलवून घ्यायचं आहे आणि मसाला मिक्स करून घेणार आहोत. आणि मी इथं 2 गिलास पाणी मी इथं टाकले आहे. तुम्ही बघू शकता छानसा कलर पण आला आहे. बघा, थोडीशी हळद टाकून घेणार आहोत. आणि मी तर पळीच्या सहाय्याने तुम्हाला दाखवते, छानसा कलर पण आला आहे. आणि कोथिंबीर वाळी इथं मी टाकून घेणार आहे आणि मी पळीच्या सहाय्याने इथं हलवून घेणार आहे. मध्यम गॅस करायचा आहे आणि शिजू द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता छानसा वास पण येत आहे आणि कलर पण खूप छान आला आहे. मी इथं शेंगदाण्याचं कूट 1 चमचा टाकणार आहे आणि थोडंसं हलवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता छानशी उकळी आली आहे. आणि मी इथं ताटली झाकून ठेवणार आहे आणि मध्यम गॅस करून शिजू देणार आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही मटकीची भाजी करू शकता. एकदम सोपी पद्धत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.